नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। हवामान खात्याने नाशिक आणि परिसरासाठी रेड अलर्ट जारी करत ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा दिला होता। काल काही प्रमाणात पावसाने दडी मारली होती, मात्र आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे। मुसळधार पावसामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर रोड ठप्प झालेला आहे। थेट जाणार आहोत, माझे सहकारी लक्ष्मण घाटोळ आपल्याला तिकडची अधिकची परिस्थिती सांगतील। लक्ष्मण, प्राजक्ता, आपण बघतोय नाशिक त्र्यंबकेश्वर रोड पूर्णतः बंद झालेला आहे। अर्थात नाशिक त्र्यंबकेश्वरचा संपर्क पूर्णतः तुटलेला आहे। हा मी ज्या चौकामध्ये उभा आहे हा नाशिक त्र्यंबक रोड आहे। पिंपळगाव बहुल्यापासून त्र्यंबकेश्वरला जाणारा हा मुख्य रस्ता आहे आणि या मुख्य रस्त्यावरती अशा स्वरूपानं गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि समोरच्या बाजूला आपण बघतोय त्र्यंबकेश्वरवरून येणारे नागरिक जे आहेत ते अशा पद्धतीनं रस्त्यामध्ये अडकलेले आहे। महाविद्यालयातील विद्यार्थी असतील तर त्याचबरोबर नागरिक असतील, त्यांची सगळी जी परिस्थिती आपण दृश्यांमध्ये बघतोय, नदीचा प्रवाह जो आहे तो अधिक प्रमाणामध्ये या ठिकाणी वाहताना पाहायला मिळतो आणि त्यामुळे नाशिकहून त्र्यंबकेश्वरला जाणारा रस्ता आपण दृश्यांमध्ये बघतोय अशा पद्धतीनं पूर्णतः बंद झालेला आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहे। मागच्या बाजूला देखील आपण ही दृश्य बघू शकतो। माझ्या संपूर्ण रस्ता जो आहे तो बंद झालेला आहे। वाहनं अडकलेली आहे, बसेस अडकलेले आहे, नागरिक अडकलेले आहे, त्याची ही सगळी दृश्य आहे आपण बघतोय। नाशिक त्र्यंबकेश्वर रोड बंद झाल्यामुळे वाहतूक कोंडी पूर्णतः झालेली आहे। अर्थात हा रस्ता जो आहे त्र्यंबकेश्वर जाणारा तो पूर्णतः बंद झालेला आहे। तपोवन मार्गे त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या या बसेस आपण दृश्यांमध्ये बघतोय। या बसेस ज्या आहेत त्या देखील पूर्णतः हा रस्ता बंद झाल्यामुळे अडकलेल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। नाशिक त्र्यंबकेश्वर रोड जो आहे तो पूर्णतः ठप्प झालेला आहे। वाहनांच्या जवळपास दोन्ही बाजूला 5 ते 10 किलोमीटर पर्यंतच्या रांगा ज्या आहेत त्या लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। कधीपासून ही ट्रॅफिक आहे आणि काय नेमकी अडचण येते? पहाटे 6 वाजेपासून या ठिकाणी ट्रॅफिक आहे। आम्ही सगळे युवक मंडळी गावातले ट्रॅफिक काढून देण्याचा प्रयत्न करतोय, पण मग हा मुख्य रोड असल्यामुळे इथं वारंवार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाऊस जास्त पडल्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे। पूर्ण हायवे ब्लॉक झालेला आहे। या ठिकाणी मोठा पूल बांधण्यात यावा अशी आम्ही शासनाला वारंवार विनंती केलेली आहे। कधीपासून रस्ता बंद झाला? एक तासापासून रस्ता बंद आहे। 6 वाजेपासून रस्ता बंद आहे। मुख्य रस्ता आहे, मेन रस्ता आहे हा। उंच पूल पाहिजे तिथं उंच। आपण बघतोय हे नागरिक आहे आणि पुन्हा एकदा मागची दृश्य बघतोय। त्र्यंबकेश्वर रोडवरील ही सगळी दृश्य आहे। प्रचंड पाऊस जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। काल मध्यरात्रीपासून अशा स्वरूपानं पाऊस जो आहे तो सुरू आहे आणि त्यामुळे या रस्त्यावरती अशा पद्धतीनं पाणी साचलेलं आहे आणि हा नाशिकेश्वर त्र्यंबकेश्वर आपण वरती ही कमान बघू शकतो। पालघर, विक्रमगड, जव्हार, वैतरणा, सिल्वासा, दमन, त्र्यंबकेश्वर, अंजनेरी या रस्त्यांना जोडणारा हा मुख्य महामार्ग आहे आणि या मुख्य महामार्ग जो आहे तो अशा पद्धतीनं पूर्णतः ठप्प झालेला आहे। कारण त्र्यंबक रोडवरती अशा पद्धतीनं जवळपास गुडघ्यावर पाणी जे आहे ते प्रवाहाने वाहत आहे आणि त्या प्रवाहातून वाहणाऱ्या गाड्यांमुळे पाणी जे आहे ते गाड्या ज्या आहेत त्या जाऊ शकत नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीनं हा संपूर्ण महामार्ग ठप्प झालेला आहे। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा रस्ता प्राजक्ता बंद झालेला आहे। नाशिक त्र्यंबकवरून नाशिकला कुणी जर येणार असेल आणि नाशिकहून त्र्यंबकेश्वरला जर त्र्यंबक रोड मार्गे जर कुणी जाणार असेल तर त्यांच्यासाठी ही आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। कारण त्र्यंबकेश्वरला जाणारा रस्ता पूर्णतः बंद झालेला आहे आणि त्र्यंबकेश्वरवरून नाशिकला येणारा रस्ता जो आहे तो देखील पूर्णतः बंद झालेला आहे। त्यामुळे जर कोणी पर्यटक त्र्यंबकच्या दिशेने जात असतील तर त्यांच्यासाठी ही बातमी न्यूज 18 मराठीवरची ही दृश्य अत्यंत महत्त्वाचे आहे। कारण त्र्यंबक रोड पूर्णतः बंद झालेला आहे। जवळपास गुडघाभर पाणी या त्र्यंबक रोडवरती अचानकपणे आलेलं आहे। कुठलीच गाडी इतक्या प्रवाहाच्या पाण्यातून पुढे पास होऊ शकत नाही। मग ती बस असेल, टेम्पो असेल, कुठली मोठी वाहनं जरी असेल ती देखील पुढे जाऊ शकत नाही आणि त्यामुळे अशा स्वरूपानं हा सगळा त्र्यंबक रस्ता जो आहे तो ठप्प झालेला आहे। त्याची ही दृश्य आपण न्यूज 18 मराठीवर बघतोय। त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांना देखील न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून आपण आवाहन करतोय की या रोडवरनं आपण जर जाणार असाल तर या रोडवरनं आपण प्रवास टाळावा। त्र्यंबकवरून जर आपण नाशिकला येणार असाल तर प्रवास टाळावा। आपण जिथे आहात तिथे थांबणं आत्ताच्या क्षणाला तरी आवश्यक आहे। कारण दोन्ही बाजूचा रस्ता पूर्णतः बंद झालेला आहे। मग त्यामध्ये नाशिक त्र्यंबक रोडवरती अनेक मोठे मोठे कॉलेजेस आहे, महाविद्यालय आहे, त्यांना देखील ही बातमी आत्ताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची यासाठी आहे की नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी बाहेर पडू नये आणि जे विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये जात आहेत त्यांनी देखील महाविद्यालयात आज तरी जाणं टाळणं आवश्यक आहे। कारण या ठिकाणी पूर्णतः ठप्प झाली आहे। काही नागरिक आपल्याबरोबर आहे, ते सांगताय की काही विद्यार्थ्यांचे पेपर आहेत। विद्यार्थ्यांचे बोर्डाची एक्झाम आहे, पण आता रस्ता नसल्यामुळे सगळ्यांची गैरसोय आहे कॉलेजला जायसाठी।
त्यामुळे आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा नुकसान होत आहे. वार्षिक काय होतं? परीक्षा आहेत पोरांच्या, त्यामुळे पेपर बुडतील आज. आपण बघतोय हे नागरिक आहे, जे लोक इथे अडकलेले होते त्यांना यातल्या काही गावकऱ्यांनी बाहेर काढलेलं होतं. हे गावकरी आपल्याला दृश्यांमध्ये दिसतं, आपल्या सोबत असलेले यांनी अनेक लोक अडकलेले होते त्यांना बाहेर काढलं. कसं त्यांना बाहेर रेस्क्यू करण्यात आलं? सगळ्याला टू व्हीलर वगैरे आम्ही बाजूला काढून ज्या हेवी व्हायकल्स आहेत त्यांनाच फक्त जाऊन दिलं होतं. आता प्रवाह इतका वाढला की त्या गाड्या पण जाऊ शकत नाही आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी पाईप टाकण्यात आला होता रात्री प्रशासनाकडून, तो पाईप पण वाहून गेलेला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर या ठिकाणी मोठा ब्रिज बांधून ब्रिज बांधावा. प्राजक्ता, खरं तर आता या ठिकाणी पोलीस देखील नाहीये, प्रशासनाचे कुठलेच अधिकारी कर्मचारी या ठिकाणी नाहीये. पोलिसांना देखील याची कल्पना नाहीये की नाशिक त्र्यंबक रोड जो आहे तो पूर्णतः बंद झालेला आहे. मात्र ही दृश्य जर पोलीस प्रशासनातले अधिकारी जरी ही बातमी बघत असेल तरी त्यांच्यासाठी देखील ही बातमी या क्षणाला महत्त्वाची आहे. कारण त्र्यंबकेश्वर रोड दोन्ही बाजूनी ठप्प झालेला आहे. प्रशासन, पोलीस कर्मचारी असतील किंवा इतर महापालिकेचे टास्क फोर्स असेल, हे एकही अधिकारी कर्मचारी या चौकामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना देखील पुढच्या सूचना मिळत नाही. शेवटी जोपर्यंत अधिकृत सूचना प्रशासनाकडून प्राप्त होत नाही तोपर्यंत या रस्त्यावर लोक बाहेर पडणार आहे, या रस्त्याने प्रवास करणार आहे. मात्र प्रशासनाकडनं अद्याप कुठल्याही सूचना नाही. आपण ही दृश्य बघतोय, एकही गाडी पुढे पास होऊ शकत नाही. अशा पद्धतीनं वाहनं जी आहेत ती अडकून पडली आहे. नदीच्या दोन्ही बाजूला, अर्थात या रस्त्याच्या दोन्ही बाजूला समोर जी नागरिक दिसत आहेत ते त्र्यंबकवरून नाशिकला येणारे लोक आहे, ते देखील त्या बाजूला पूर्णतः अडकून पडलेले आहे. आणि माझ्या मागच्या बाजूला, या बाजूला आपला व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत आपल्या सोबत आहे. हेमंत, ही मागची दृश्य जी आहे ती देखील आपण प्रेक्षकांना दाखवूया, नागरिकांना दाखवूया कशा स्वरूपानं वाहतूक कोंडी झालेली आहे. अनेक नागरिक, अनेक तरुणी, महिला या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. नाशिक त्र्यंबक रोड रस्ता जो आहे तो पूर्णतः ठप्प झालेला आहे. प्राजक्ता, पोलीस प्रशासन असेल किंवा महापालिकेचे टास्क फोर्स असेल, त्यांच्यासाठी देखील ही बातमी आत्ताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची यासाठी आहे, कारण त्यांना देखील याबाबतची कल्पना नाही आहे हा रस्ता बंद झाल्याची. मात्र आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि हा रस्ता जो आहे तो पूर्णतः ठप्प झालेला आहे. गेल्या 2 ते 3 तासांपासून हा रस्ता ठप्प झालेला आहे. सुरुवातीला काही हेवी व्हेकल जे आहे त्यावरून जात होते, मात्र आता हेवी व्हेकल जे आहे ते देखील जाऊ शकत नाही. आपण बघतोय माझ्या गुडघ्याला, अर्थात मी रस्त्याच्या कडेला उभा आहे तरी देखील गुडघाभर पाणी जे आहे ते या ठिकाणी लागतंय गुडघ्याला. म्हणजे या आत्ताचा जो फ्लो बघतो माझ्या पायाला लागणारा तो देखील मागे ढकलणारा आहे, मागे फेकणार आहे. त्यामुळे पुढच्या म्हणजे यापासून जर आपण 5 फूट जरी आत गेलो तरी देखील आतमध्ये ढकललं जाऊ शकतं, पुरामध्ये ढकललं जाऊ शकतं, अशी परिस्थिती आहे. आतमध्ये काही कामं सुरू होती, ते JCB जे आहे ते देखील अडकलेले आहे. संपूर्ण पाणी जे आहे ते आता या त्र्यंबकेश्वर रस्त्यावरून जोरदारपणे वाहत आहे, मुसळधारपणे वाहत आहे. आणि पाऊस जो आहे तो देखील थांबायला तयार नाही. वरती त्र्यंबकेश्वरमध्ये पाऊस सुरू आहे. ही जी नदी ज्या भागातून येते तो कॅचमेंट एरिया त्र्यंबकेश्वर, तळेगाव, बेळगाव ढगा, अंजनेरी, खंबाळे ही जी गावं आहे त्या गावांमध्ये देखील आता मुसळधार पाऊस पडतोय. समोर असलेली वासाळी असेल किंवा महिरवणीचा परिसर असेल त्या ठिकाणून देखील जोरदार पाऊस पडतोय आणि हा प्रवाह जो आहे तो अधिक प्रमाणामध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणूनच हा त्र्यंबक रोड पुढचे 2 तास तरी बंद राहील अशी परिस्थिती. कारण पाऊस जर असा सुरू राहिला तर हा रोड जो आहे तो पुढचे काही तास सुरू होईल अशी तरी परिस्थिती नाही. त्यामुळे त्र्यंबकेश्वर रस्त्यावरून जर कोणी प्रवास करणारे नागरिक असतील, विद्यार्थी असतील तर त्यांनी हा प्रवास टाळणं आत्ताच्या क्षणाला तरी महत्त्वाचं आहे. कारण संपूर्ण रस्ता जो आहे तो ठप्प झालेला आहे. या पिंपळगाव बहुल्याच्या चौकापासून पुढे वासाळीपर्यंत जवळपास 5-6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहे. आणि इकडे माझ्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर या पिंपळगाव बहुल्यापासून सातपूर पपाया नर्सरीपर्यंत वाहनांच्या रांगा ज्या आहे त्या लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नाशिक त्र्यंबकेश्वर रोड पूर्णतः ठप्प झालेला आहे आणि त्याची ही दृश्य न्यूज 18 मराठीवरती आपण बघतोय. पोलीस अधिकारी अद्याप पोहोचले नाहीये, टास्क फोर्स महापालिकेचं ते देखील या ठिकाणी नाहीये आणि त्याची ही सगळी दृश्य बघतोय. प्रचंड प्रवाह पाण्याचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता आपण ज्या चौकामध्ये उभा आहोत त्या चौकातला देखील पाण्याचा प्रवाह आपण पायाच्या बाजूने बघू शकतो की एक व्यक्ती जरी पाण्यामध्ये गेला तरी त्याला पाण्यातून बाहेर फेकलं जाऊ शकतं. नदीमध्ये पाणी ते ढकलतंय. इतका प्रवाह, इतकी गती त्या पाण्याला. आपण चौकाच्या कडेला उभा आहे तरी देखील इतका प्रवाह जो आहे तो पाहायला मिळतोय. आणि जर आतमध्ये बाहेर इतका प्रवाह आहे तर आतमध्ये त्याची गती किती असावी हे सांगण्यासाठी ही सगळी दृश्य पुरेशी आहे. मात्र प्राजक्ता, आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या 2 मोठ्या शहरांचा संपर्क पूर्णतः तुटलेला आहे.
कुठल्याही प्रकारची वाहतूक या रस्त्यावरून होत नाहीये आणि त्यामुळे नाशिकहून त्र्यंबकेश्वरला जाणारी आणि त्र्यंबकेश्वरवरून नाशिकला येणारी वाहतूक दोन्ही बाजूनी पूर्णतः ठप्प पडल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। प्रचंड पाण्याचा लोट जे आहे ते या त्र्यंबकेश्वर रस्त्यावरून वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामुळे ही वाहतूक पूर्णतः ठप्प झालेली आहे। हा मुख्य महामार्ग आहे, केवळ त्र्यंबकेश्वर नाही, पुढे सिल्वासा, दमण, वापी या रस्त्यांना देखील या मुख्य परराज्याला देखील जोडणारा हा महामार्ग आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर महामार्ग म्हणून याला ओळखलं जातं। पुढे गुजरातला जोडणारा हा रोड आहे, तिकडे दमण, सिल्वासा या भागाला देखील जोडणारा रोड आहे आणि त्या ठिकाणी देखील आपण बघतोय की अशा पद्धतीनं वाहतूक जी आहे ती पूर्णतः बंद झालेली आहे आणि त्याची ही सगळी दृश्य बघतोय नाशिकमधली आहे आणि आत्ताच्या क्षणाला त्र्यंबकेश्वर रस्ता पूर्णतः बंद झालेला आहे। कुठल्याही प्रकारची वाहतूक या रस्त्यावरून होत नाही, त्यामुळे दोन्ही बाजूला 10-10 किलोमीटरपर्यंत 5-5, 10-10 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी जी आहे ती पाहायला मिळते। प्राजक्ता, बरं, लक्ष्मण, पाण्याचा प्रवाह वाढलेला दिसतोय, तुम्ही सुद्धा स्वतः रिपोर्टिंग करताना काळजी घ्या कारण पाण्याचा प्रवाह हा जास्त झालेला आहे। नाशिक ते त्र्यंबक हा रोड पूर्णपणे बंद झालेला आहे, मोठ्या प्रमाणात नदीचं पाणी हे रस्त्यावर आलेलं पाहायला मिळते। आपण पुन्हा एकदा ही सगळी दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात। या बातमीकडे लक्ष द्या, जर त्र्यंबककडे कुणी जाणार असेल किंवा त्र्यंबकवरून नाशिककडे कुणी येणार असेल तर कृपया आपला प्रवास थांबवा कारण हा पूर्ण रस्ता बंद झालेला आहे। लक्ष्मण, आता जर आपल्याला नाशिकला जायचं असेल किंवा त्र्यंबकला यायचं असेल, पर्यायी मार्ग आहे का किंवा पोलीस प्रशासन आता तिथे आलेलं आहे का? प्राजक्ता, आत्ता मी त्र्यंबकेश्वर रोडवरती आहे आणि त्या ठिकाणची ही दृश्य बघतोय। आपण हे बघतोय की त्र्यंबकेश्वर रोड जो आहे तो पूर्णतः ठप्प झालेला आहे आणि त्यामुळे वाहतूक जी आहे ती दोन्ही बाजूनी बंद झालेली आहे। काही क्षणांसाठी आपण ही जवळची दृश्यावधी आहे ती बघू शकतो, कशा पद्धतीनं हा रस्ता जो आहे तो पूर्णतः ठप्प आणि बंद झालेला आहे। पाणी जे आहे ते जवळपास गुडघ्याच्या वर पाणी या त्र्यंबक रोडवरनं वाहत आहे। हा रोड केवळ 1-2 गावांना जोडणारा रोड नाहीये, तर त्र्यंबकेश्वर आणि नाशिकला जोडणारा प्रमुख रोड आहे। केवळ नागरिकच नाही तर देशभरातून, राज्यभरातून जे पर्यटक त्र्यंबकेश्वराला दर्शनासाठी येतात, वेगवेगळ्या पूजाविधी करण्यासाठी येतात, त्या सगळ्या लोकांसाठी जाण्याचा हा प्रमुख एकच मार्ग आहे जो नाशिक शहरापासून त्र्यंबकेश्वरला जातो। त्यामुळे ह्या रस्त्यावरनं केवळ या भागातले नागरिकच नाही तर राज्यभरातले, देशभरातले पर्यटक जे आहे ते देखील मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात आणि त्यामुळे या नागरिकांसाठी, प्रवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी देखील प्राजक्ता ही बातमी महत्त्वाची यासाठी आहे कारण हा रस्ता आता पूर्णतः बंद झालेला आहे। पुढचे काही तास हा रस्ता सुरू होईल अशी परिस्थिती नाही कारण आत्ताच काही 2 तासांपूर्वी जो पाऊस वरच्या बेल्टमध्ये पडतोय, पाणलोट क्षेत्रामध्ये पडतोय आणि त्याचं पाणी हळूहळू येतंय। आता देखील जिथे आम्ही उभे आहोत तिथे देखील मुसळधार पाऊस पडतोय। पुढच्या भागामध्ये अर्थात हा प्रवाह ज्या भागातून पाणी पडल्यामुळे येतोय त्या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस पडतोय आणि या सगळ्या मुसळधार पावसामुळे हा प्रवाह पुढचे काही तास थांबेल। हवामान खात्याने देखील जो अंदाज दिलेला आहे पुढचे 3 ते 4 तास या भागामध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो पडणार आहे आणि त्या मुसळधार पावसामुळे आपण बघतोय की पाण्याचा प्रवाह, पाण्याची जी पातळी आहे ती कमी होण्याऐवजी वाढतीये। प्राजक्ता, यामध्ये अत्यंत महत्त्वाची आणखी दुसरी प्रशासनाला देखील आपण या बातमीच्या माध्यमातून सांगणार आहोत की पोलिसांची या ठिकाणी नितांत गरज आहे कारण काही नागरिक जीव धोक्यात घालण्याचा देखील यावेळेला प्रयत्न करतात। अनेक नागरिकांची गर्दी आपण बघतोय पुढच्या बाजूला अशा पद्धतीने झालेली आहे आणि अचानकपणे काही नागरिक पाण्याच्या दिशेने जेव्हा येतात तेव्हा ते वाहून जाण्याची भीती आहे। त्यामुळे आता या ठिकाणी एकही पोलीस अधिकारी, कर्मचारी नाही आहे। टास्क फोर्स जी नाशिक महानगरपालिकेने तयार केलेली होती त्याचाही एक कर्मचारी या ठिकाणी नाही। पोलिसांना देखील कदाचित अचानकपणे पाणी वाढलंय त्यामुळे पोलिसांना देखील याची कल्पना नाही आहे। मात्र न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून नाशिक शहर पोलिसांना देखील आपण हे सांगू इच्छितो की आता हा जो रस्ता बंद झाला या ठिकाणी बंदोबस्ताची दोन्ही बाजूनी आवश्यकता आहे कारण काही नागरिक जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न करतात आणि पोलिसांशिवाय ते कंट्रोल होणं अवघड आहे आणि जी ट्रॅफिक आता पुढे सरकतीये त्या ट्रॅफिकला डायव्हर्ट करणं देखील आवश्यक आहे। हे 3-4 महत्त्वाचे मुद्दे आताच्या क्षणाला अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे पोलिसांनी अधिक काळजी जी आहे ती घेणं गरजेचं आहे। आपण ही सगळी दृश्य बघतोय त्र्यंबकेश्वर मधली आहे आणि एकूणच जर आपण ही सगळी परिस्थिती जर बघितली तर त्यामुळे नागरिक जे आहेत अशा पद्धतीने आपण बघतोय जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न करताय। पाणी जे आहेत आपण ही दृश्य बघतोय, प्रवाह जो आहे तो इतका असताना देखील नागरिक जे आहेत अशा पद्धतीने जात आहे। वाहनं जाऊ शकत नाही कारण वाहनांची लांबी रुंदी ही मोठी असते, त्यावेळेला वाहनं जी आहेत ती पाण्यामधून
ढकलली जाते. मात्र आपण बघतोय अशा पद्धतीनं काही नागरिक जे आहे ते जीव धोक्यात घालतात. त्यामुळे निश्चितपणे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांनी या ठिकाणी येणं आवश्यक आहे. आपण ही थेट दृश्य बघतोय. नाशिक त्र्यंबकेश्वर रोड जो आहे तो दोन्ही बाजूनी पूर्णतः बंद झालेला आहे आणि त्याचीच ही सगळी दृश्य आहे. नागरिक जीव धोक्यात घालत आहे. अशा स्वरूपानं वाहनं जी आहे ती या गाडीमध्ये टाकण्याचा प्रयत्न जो आहे प्रवाहामध्ये टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय. आणि एकूण जर बघितलं तर त्र्यंबकेश्वर नाशिक रस्ता जो आहे तो गेल्या तास-दोन तासापासून पूर्णतः ठप्प झालेला आहे. त्याची प्राजक्ता ही सगळी दृश्य जी आहे ती आपण न्यूज 18 मराठीवर बघतोय. आपण बघतोय अशा पद्धतीनं लोक जे आहे ते धोका गाडी जी आहे रिस्क घेत आहे आणि त्यांना वारंवार सूचना करून देखील हे जे आहेत लोक अशा पद्धतीने वाढावा. आपण बघतोय ही गाडी टाकण्याचा प्रयत्न केला मात्र आता गाडी जी आहे ती वाहून जाते. मात्र तरी देखील लोक जे आहे त्या गाडीला बाहेर काढण्यासाठी मदत करतात. याचा अर्थ प्रवाह किती जोराचा आहे तो देखील आपण सांगू शकतो.